सराव करू नका प्लीज, खेळाडूंना विनंती असेल. आणि सामना लगेच सुरू करा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, आज फायनल मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. चला, खानिवली आणि जांभूळपाडा संघ सामन्याला सुरुवात करा. या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय हृदयाच्या अंतःकरणातून. आयोजकांच्या वतीने विशेषतः मिस्टर बालचंद्र जाधव यांच्या माध्यमातून अतिशय सुबक आणि आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी. तसेच सन्माननीय दिनेशजी भोईर यांच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. विकासजी राऊत असतील, त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आणि सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. विकास उर्फ विक्की गीते भादाणे त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून देखील इथे सिरीज मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. तर सर्व दात्यांचे आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. अजयसाठी पहिला बॉल घेऊन गोलंदाज रोशन. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आणि खूप जास्त उसळलेला हा बॉल होता, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांच्या मते बॉल जो आहे तो फलंदाजाच्या आवाक्याबाहेर, आणि वाईट घोषित केल्यानंतर तिथे 1 फॉर दी ओव्हरचा देखील गोलंदाजाला इशारा करण्यात आलेला आहे. ही रणनीती बऱ्याच गोलंदाजांची राहिली आहे या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आखो टप्प्याची चेंडू टाकून फलंदाजांना बॅकफुटला ढकलण्याची रणनीती, बाउन्सरचा वापर करून फलंदाजांना हैराण करण्याची रणनीती. मात्र प्रत्येक गोलंदाजाची ही रणनीती यशस्वी होईलच असं नाही. आखो टप्प्याचा बॉल हुक केला. काय अप्रतिम टायमिंग साधलंय बाहुबली फलंदाज अजय पहार्दीनं. अजयनं आपण 2 वर्ष मागे गेलो तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पडगाव विभागामध्ये. यावेळेस खडे खडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा खाली राहिला, बीट होतोय बॅट्समन. धावसंख्या 7 धावा. मागची मॅच खूपच रंगतदार अवस्थेत पोहोचली होती आणि वावेघर संघानं डोळेसारख्या बलाढ्य टीमला पराभूत केलं. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेत जाईल अशी अपेक्षा आहे, कारण दोन्ही खूप चांगल्या टीम्स समोरासमोर आहेत. रोशन पुन्हा एकदा, रोशन तुंगारे यावेळेस रोशन काटस्कर गोलंदाजी करतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आधीच बाउन्सर टाकला होता आणि पुन्हा बाउन्सर. एक बाउन्सरपेक्षा जास्त बाउन्सर तुम्ही टाकू शकत नाहीत मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये, आणि त्या नियमाचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे गोलंदाज रोशन काटस्करच्या माध्यमातून. रोशन काटस्कर, रोशन तुंगारे खूप चांगले चांगले गोलंदाज आहेत. शेखर दळवी अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस अप्रतिम बॅटिंग. आखो टप्प्याचा बॉल होता आणि समोरच्या बाजूनं हा षटकार. यानं आपल्याला पाहायला मिळतंय की किती ताकदवान खेळाडू आहे. अशा प्रकारचे फटके सोपे नसतात. आपण जास्तीत जास्त पाहत असतो की आखो टप्प्याच्या बॉलवर एकतर स्क्वेअर लेग कडे किंवा थर्ड मॅन पॉइंट कडे षटकार जास्त जातात, फाईन लेग कडे. परंतु यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं लॉंग ऑफला शॉर्ट बॉलवर षटकार मारणं खूप कठीण काम, परंतु खूप सुंदर बॅटिंग करतोय अजय पहार्दी. पहा आता मात्र फुल टॉस बॉल, जो कमजोर बॉल होता त्याचा फायदा काही जास्त उचलता आला नाही. बॉल पाठीमागे गेलाय, फक्त 1 धाव. आणखी एक षटकार ठोकण्याची संधी गमावली गेली. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 15. अतिशय चांगली सुरुवात श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची. खूप मोठं नाव आहे पडगा परिसराचा जर आपण विचार केला तर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. आणि दुसरीकडे खानिवली, कबीर 11 खानिवली संघ देखील जबरदस्त संघ आहे. आणि PTC मध्ये पहिल्या क्रमांकावर हे दोन्ही संघ राहिलेले आहेत. मागच्या 2-3 वर्षांचा विचार केला तर जरूर या दोन संघांनी हंगाम गाजवलेले आहेत. सुरेख बॉल, बॅक पास द बॉलर, काढायचा होता, पायानं बॉल अडवलाय खरा, मात्र 2 धावा मिळतील. 3री धाव देखील कदाचित मिळेल कारण ओव्हरथ्रो झालाय. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका देखील होता. गोलंदाजाचा प्रयत्न छान होता, पायानं बॉल त्याने अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पायाला लागल्यानंतर बॉल निघून गेला होता मिड विकेटकडे. 3 धावांनी धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले जांभूळपाडा संघाची. आतकोलीच्या मैदानावरून हे
थेट प्रक्षेपण सध्या तुम्ही घर बसल्या पाहत आहात. काही क्रिकेट रसिक जे आहेत ते ऑफिसमध्ये देखील आपल्या मोबाईलवर ही स्पर्धा एन्जॉय करत असतील GTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दुर्गेश भोईर यांचं आगमन होत आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न. दुर्गेश, आपला हार्दिक स्वागत. बॉल हवेत गेला होता परंतु फिल्डर भरपूर दूर आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिलं खर्चिक षटक या ठिकाणी समाप्त होतं या सामन्यामध्ये रोशन काटसकरचं. धावसंख्या बिनबाद 20. खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने हे दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर आलेले आहेत आणि त्यांचे मनसुबे अतिशय क्लिअर आहेत. भूमिका त्यांनी स्वतःची स्पष्ट देखील केली आहे आणि चांगली दमदार सुरुवात केली. मजबूत पायाभरणी आपल्याला पाहायला मिळत आहे जांभूळपाडा टीमच्या या सलामीवीरांकडून. 20 रन्स विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. नवीन षटक घेऊन रोशन तुंगारे. त्याचा हा बॉल चांगला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर स्लाइटली फुलर लेंथ लॉफ्ट करायचा होता सुरेशला. सुरेश पारधी आणि अजय पारधी जबरदस्त सलामीची जोडी आहे. आघाडीच्या फलंदाजांवर जास्त जबाबदारी असते. तुम्ही 3-3 षटकांचे जेव्हा सामने खेळता बऱ्याचदा आपण पाहत असतो की सलामीवीरच 3 षटकं खेळत असतात. विशेषतः पहिले 3 फलंदाज. जास्त संधी इतर फलंदाजांना क्वचितच मिळते. यावेळेस समोरच्या बाजूने ड्राईव्ह केलाय बॉल. 1 धाव कंप्लीट आणि 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. रोशन तुंगारे खूपच टॅलेंटेड गोलंदाज आहे. खानिवली संघाचा आपण विचार केला तर शेखर दळवी, समीर दळवी हे 2 बंधू या संघामध्ये आहेत ज्यांच्यावर मोठी जबाबदारी. राहुल एक त्यांचा क्लासिक बॅट्समन. खूप चांगली टीम आहे. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल निश्चितच अवांतर धाव येथे मिळेल. नो बॉलचा इशारा. आता तेच पाहायचं होतं की बॉल वाईड घोषित करतायत पंच की नो घोषित करतायत. नो बॉल. आणि त्यामुळे आता पुढचा बॉल एक चांगली पर्वणी असेल अजय पारधीसाठी. फ्री हिट बॉल. धावसंख्या 22. So free hit coming up and that's a good delivery. Excellent Yorker just outside the off stump. बॅट्समॅनला पूर्णपणे बीट केलंय. फ्री हिट बॉल खरं तर फलंदाजांसाठी खूप चांगली संधी असते परंतु आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहतो की फ्री हिट बॉलवर फार कमी प्रमाणात फलंदाज चौकारी किंवा षटकार ठोकत असतात. प्रयत्न तर प्रत्येक फलंदाज करतो मात्र गोलंदाज देखील त्यावेळेस खूप चांगला बॉल हाताळतो. आणखी एक चांगला बॉल. बॅक टू द बॉलर. बॉल निघून गेला फॉलो थ्रू मध्ये. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अजय पारधीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. सुरेश पारधीनं कुठलाही षटकार किंवा चौकार ठोकलेला नाही आणि हे षटक कमबॅक षटक आपण पाहतोय खानिवली टीम कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा रोशन काटसकरने खर्च केल्या मात्र या षटकामध्ये फक्त 2च धावा पहिल्या 4 चेंडूंवर खर्च केलेल्या आहेत. रोशन तुंगारेने सुरेख गोलंदाजी करतोय. खूप जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न. सातत्यानं स्पीड वाढवण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यामध्ये दिशा भरकटली गेली. धावसंख्येत भर पडली आहे. वाईटच्या मदतीनं धावफलक आता आपण पाहतोय 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीवर एक ते फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग देखील तिथे ठेवण्यात आलाय आणि हा बॉल लॉंग ऑनच्या वरतून उडवलाय. ग्रेट शॉट. मॅक्सिमम. हा बॉल अगदी स्लॉट मध्ये आला होता आणि सरळ बॅटचा प्रहार केलाय. अजयच्या बॅटच्या मधोमध बॉल लागला की समजून जायचं बॉल मैदानाच्या बाहेरच जाणार आहे. एक तर त्याच्याकडे ताकद भरपूर आहे आणि त्याचं टायमिंग अफलातून. आणखी एक बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. 6 मोर. बॅक टू बॅक षटकार येत आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने 2 षटकार ठोकले होते आणि या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार. खरं तर हे षटक चांगलं सुरू होतं, मात्र शेवटचे 2 चेंडू थोडेसे कमजोर पडले रोशन तुंगारेच्या माध्यमातून आणि अखेर त्याचं देखील षटक थोडंसं खर्चिक राहिलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जांभूळपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 35. यानंतरचा सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, डाकिवली वर्सेस वडवली. या हंगामामध्ये खरं तर प्रथमतःच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जयदुर्गा आणि आई एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मला असं वाटतं की येणाऱ्या वर्षांमध्ये ही स्पर्धा जास्त दिवसांची देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे सर्व टीम्सचा आणि प्रेक्षकांचा. शेखरचा पहिला बॉल ड्राईव्ह केला होता, टायमिंग चांगलं होतं, मात्र तिथे पाणी साचले मैदानामध्ये, एकच धाव मिळते. सुरेश पारदी इज हॅपी विथ सिंगल आय थिंक, कारण स्ट्राईक आता अजयकडे जो चांगल्या टचमध्ये आहे. दोन षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये मारतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा बॉल उडवलाय. ओव्हरला फिल्डर तैनात. अजय पारदीच्या बॅटमधून निघालेला हा 5वा षटकार. बाहुबली फलंदाज म्हणून त्याला का संबोधलं जातं हे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. तो पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत आहे. शेखर अतिशय चतुर असा खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला, फलंदाज पुल केलाय, एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही स्ट्रोक मध्ये. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी अजयचा, मात्र सुरेशने नकार दिलाय कारण फिल्डर अतिशय वेगाने बॉलवर आला होता. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 43 धावा, एकही गडी बाद झालेला नाही. 60च्या पुढे 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल कारण 3 षटकांचा सामना आहे. ओ शॉर्ट पिच बॉल. आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शेखरला पाहिलंय की फिरकी आक्रमण तो करत असतो, चेंडू वळवत असतो, मात्र आज पहा रबर बॉल ची ही स्पर्धा आहे. वेगवान चेंडू टाकतोय, एक चांगला बाउन्सर शेखरच्या माध्यमातून. शेखर वर्सेस सुरेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, खूप छान गोलंदाजी, एकच धाव मिळेल. सुरेश पारदीने कुठलाही मोठा फटका मारला नाही, प्रयत्न काही चेंडूंवर केले, परंतु त्याच्या विरोधात गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करण्यात आलेली आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. अजयला जास्त संधी मिळाली, त्याने खूप छान फटकेबाजी केली. ओ हो हो, पुन्हा संधी होती, फुलटॉस बॉल, संधीचं सोनं करता आलेलं नाही. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे जास्त काही होणार नाहीये. धावसंख्या आता मात्र 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली. फक्त एक बॉल या इनिंग्स मध्ये शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 52 धावांचं टार्गेट ढोळी संघासमोर होतं. चांगला पाठलाग जरूर त्यांनी देखील केला होता आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 45 धावा झालेल्या आहेत षटकाराला या बॉलवर. तर पुन्हा एकदा 52 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. थोडस करेक्शन, षटक समाप्त झालंय, क्षमा असावी. पंच आता कळवत आहेत की षटक समाप्त झालंय आणि इनिंग समाप्त झाली आहे. शेखरच्या गोलंदाजीचं विश्लेषण: पहिल्या बॉलवर एक धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर एक डॉट चेंडू, सिंगल आणि सिंगल. स्कोररची भूमिका पार पाडतायत भावेश आतकोली संघाचे खेळाडू आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. त्यांनी देखील आम्हाला माहिती दिली आहे की ओव्हर आणि इनिंग समाप्त झाली आहे. तर 3 षटकांमध्ये 45 धावा, या मॅच मध्ये टार्गेट आहे 46 धावांचं. पुढील सामन्याच्या टॉस साठी दोन्ही संघांचे कॅप्टन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. डाकिवली आणि वडवली. त्यांची मागून नको नको त्यांना सांग आई करा घरी जा, मग लाईव्ह व्ह्यू बघणार नाही. येणार नाही, मजाक करा ना, घरी जा डायरेक्ट. येणार नाही, तुम्ही मजाक करता का नाही? वडवली आले का बघ, अंबर आहे तुम्ही तिथे कॉमेडी करता या काय धंदा? नाही नाही तर नाही, मजा करतो लाईव्ह मध्ये. पांड्या मेंढ्या एका लाईव्ह मध्ये मजा करता नाही, सिंगल मजा घरी जा. वडवली काय
चला दोन्ही संघांचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या, नाहीतर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. संधीला घेऊन जा. अंकित अंकित कॉमेंट्री नाही करीत मी आताचं काम आगे आली तर ते मजा करत नाही काय करीत नाही अरे अंकित मजाक मस्ती करत नवीन बॉल बघते ना तिकडनं पांडे अंबर येतो नवीन बॉल दे ना जाऊ नको ना खानिवली संघाच्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल सुरेख बॉल होता सुरेश पारधी कडून. बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगानं निघून गेलाय आणि शेखर दळवी त्याच्या समोर आहे. याआधी आपण पाहिलं की जेव्हा सुरेश फलंदाजी करत होता तेव्हा शेखर त्याला गोलंदाजी करत होता. आता मात्र शेखरच्या हातात बॅट आणि सुरेश पारधीच्या हातात बॉल. 46 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये. सुरेश पारधी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल. उत्तुंग षटकार, दमदार फटका शेखर दळवीच्या बॅट मधून. आणि शेखर दळवी एक असा फलंदाज आहे त्याच्यासाठी 46 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये फार मोठं म्हणता येणार नाही. एकदा की त्याला सूर गवसला तर मात्र हे आव्हान तुटपुंज वाटायला लागेल. आणखी एक मोठा फटका खेळला यावेळेस. अप्रतिम स्ट्रोक. सुरेश पारधीने यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता. बॉल थोडेसे कट होतात नेहमीच सुरेश पारधीचे, मात्र काय जबरदस्त टायमिंग साधलंय आणि शक्तिशाली प्रहार देखील करतोय. हो यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता मात्र चांगलं टायमिंग साधता आलं नाही. पुल केला होता बॉल. 1 धाव मिळेल यावेळेस. धावसंख्या झाली 13. प्रतिषटक 15.33च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी खानिवली संघाला. खानिवली विरुद्ध जांभूळपाडा अशी ही मॅच. हो यावेळेस भरपूर जास्त उसळलेला बॉल. पंचांनी मात्र हा बॉल वाईट घोषित केला आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाजाच्या अपेक्षेच्या जास्त बॉल उसळत आहेत. प्रयत्न चांगला होता सुरेश पारधीचा.
बॅट्समन कोण आहे त्यांचा कोण बोलव ना यांचा बोलव ना कानिवलीचा कोण आहे बॅट्समन कोण आहे शेखरच्या सोबतीला अनिकेतला आपण पाहतोय सलामीला आणि अनिकेतला काही नीटचा चेंडू खेळता आला नव्हता मात्र एक धाव जरूर पूर्ण करण्यात आली आहे. धाव संख्या बिनबाद 15. चोख प्रत्युत्तर देत असताना मोठ्या टार्गेटला शिखर दळवी लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय. षटकार षटकार क्रमांक 3. पहिल्याच ओव्हर मध्ये सुरेश पारदीचा खरपूस समाचार घेतलाय शेखर दळवीने आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या बिनबाद 21. अशीच दमदार सुरुवात केली होती अजय पारदीने देखील. जांभूळपाडा संघाने देखील पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा कुठून काढल्या होत्या आणि प्रत्युत्तरात आपण पाहतोय की एक धाव जास्त जोडली आहे खानिवली संघानं. 21 धावा धावफलकावर. इथनं समीकरण 12 चेंडू शिल्लक आहेत 25 धावांची गरज. नवीन षटक घेऊन गोलंदाज विकी. जे कार्य सुरेश पारदीला करता आलं नाही पहिल्या ओव्हर मध्ये ते कार्य कुठेतरी आता विकीला करावं लागेल. त्याचा पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न त्यामध्ये यश मिळेल का नाही कारण लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या 22. 12 चेंडू आणि 24 धावा हे आता इक्वेशन. अनिकेत ऑन स्ट्राईक. विकी पुन्हा एकदा आयटम ओव्हर द विकेट. आखोटप्प्याचा बॉल आहे यावेळेस जबरदस्त पुल शॉट परंतु तेथे फिल्डर डीप मध्ये. खर तर जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं जेवढी उंची फटक्यामध्ये पाहिजे होती तेवढी उंची प्राप्त करू शकला नाही बॅट्समन त्यामुळे फक्त एकच धाव. सुरेश पारधी सर्वात अनुभवी खेळाडू या संघाचा जांभूळपाडा संघाचा. विकीचा विचार केला तर त्याच्याकडे तेवढा अनुभव नाहीये मात्र गुणवत्ता जरूर आहे. चांगली गोलंदाजी तो करू शकतो. पण समोर आहे शेखर आणि अजय पारधी. मोठं नुकसान होतंय कानिवली संघाला. खूप मोठा धक्का लागतोय. खर तर बॉल एवढा काही विशेष नव्हता. स्लाइटली लोअर फुल टॉस म्हणता येईल. बॅट हातात फिरली आणि फलंदाज बाद. धावसंख्या 23 असताना पहिला गडी बाद. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे खानिवली टीमला. शेखर खूप चांगल्या टच मध्ये दिसत होता. 3 षटकार त्याने ठोकले पहिल्याच ओव्हर मध्ये. 19 धावा जोडल्यानंतर बाद झालाय. नवीन बॅट्समन क्रीज वर पोहोचलाय. अविनाश इज द न्यू मॅन इन. अनिकेतकडे स्ट्राईक. दहा चेंडू आणि 23 धावा अशा स्थितीत असलेला हा सामना. यावेळेस काय जबरदस्त बाउन्स बॉल मध्ये पाहायला मिळतोय. एकाएकी बॉल उसळतोय आणि वेग देखील खूप छान आहे. चांगल्या वेगाने जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाली आहे आणि बाउन्स जेव्हा गोलंदाजांना चांगला प्राप्त झालाय तेव्हा मात्र फलंदाजांसाठी कठीण झालंय धावा जोडणं. वेग तुमचा जास्त नसेल तर मात्र आखोटप्प्याची गोलंदाजी ही फार घातक ठरते गोलंदाजांसाठी. पण इथे वेग चांगला आहे. यावेळेस चेंज ऑफ लेंथ. या आधीचा बॉल स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ होता. हा बॉल फुलर लेंथ.
जबरदस्त गोलंदाजी. आता आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा, कारण विकीनं खूप मोठी विकेट प्राप्त केली आहे. शेखरला त्याने बाद केलंय आणि त्यानंतर अप्रतिम चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 या आकड्यावर. पुढचा बॉल घेऊन विकी राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. बॅटवर काही चेंडू घेता आला नाही. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. पाठीमागे फिल्डर आहे, तिथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एक चेंडू या दुसऱ्या ओव्हरमध्ये शिल्लक. म्हणजेच आता समीकरण आपण पाहतोय की 7 बॉल्स शिल्लक आहेत. या 7 बॉल्स मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे खानिवली संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं शेखर तुटून पडला होता, असं वाटलं होतं की 46 धावा अगदी सहजपणे बनवेल खानिवली संघ. मात्र आता थोडंसं कठीण वाटायला लागले, परंतु अशक्य नाहीये. टप्प्याचा बॉल, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी सुरेश पारदीच्या माध्यमातून एका हातानं झेल टिपलाय. वरची कडा लागली होती आणि सुरेश पारदीनं एका हातानं हा झेल समाप्त केलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय अविनाशच्या स्वरूपात खानिवली संघाला. धावसंख्या 2/24. अप्रतिम षटकाची समाप्ती झाली आहे. आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या विकीनं आणि 2 गडी बाद केले. नवीन बॅट्समन शेखर दळवीचा भाऊ आलाय मैदानात, समीर दळवी. मोठे फटके खेळण्याची कुवत असलेला फलंदाज आहे. सातत्याने तो मोठमोठे फटके खेळू शकतो आणि त्याच आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं नितांत आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची सामना जिंकण्यासाठी खानिवली संघाला. 6 चेंडू आणि 6 बॉल्स मध्ये 22 रन्स बनवायचे आहेत. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी भावेश पारदीच्या खांद्यांवर आहे. भावेश पारदी देखील आता एक परिचयाचं नाव झालेलं आहे. आपण पडघा विभागाचा विचार केला तर पडघा क्रिकेटचा फार कमी वयामध्ये त्याने खूप चांगलं क्रिकेट या जांभूळपाडा गावासाठी खेळलेलं आहे. तर त्याच्या खांद्यांवर जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अनिकेत. 6 बॉल्स आणि 22 रन्स. फुलटॉस बॉल आहे. ओहो, आता यापेक्षा कमजोर बॉल अजून काय मिळेल फलंदाजाला. अनिकेतला अजिबात सूर गवसलेला नाही, मात्र 1 धाव जरूर मिळते या बॉलवर. फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला नाही. समीरकडे स्ट्राईक. आता समीरलाच काहीतरी करावं लागणार आहे खानिवली टीमला जिंकण्यासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मध्ये 21 रन्स बनवायचे आहेत. 9च्या 9 खेळाडू सीमारेषेवर तैनात. बॅकफुटला जाऊन अप्रतिम शॉट. ही ताकद आहे या फलंदाजाची. आडव्या बॅटनं समोर प्रहार करू शकतो. जबरदस्त फटका आणि लाईन लेंथ मध्ये चूक गोलंदाज आता करू शकणार नाही. अशा प्रकारची जर चूक झाली, शॉर्ट पिच गोलंदाजी निश्चितच महागात पडू शकते. कमजोर चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीत, कारण समोरचा फलंदाज खूपच खतरनाक आहे. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय बॅट्समन समीरने. धावसंख्या 31 आणि आता पावसाचं आगमन झालंय. ही कुठेतरी आनंदाची बातमी असू शकते गोलंदाजासाठी आणि जांभूळपाडा टीमसाठी. पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस पडत असताना बॅटिंग करणं फार कठीण काम आहे. वातावरणाचा जो प्रभाव आहे तो क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. तर पाहायचं या गोष्टीचा आता किती फायदा उचलू शकतोय गोलंदाज भावेश पारदी. 4 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा पाहिजे. आणखी अगदी क्रिकेट रसिकांना तीन चेंडू मध्ये 9 धावा. व्हॉट अ मॅच.
मागचा सामना देखील क्रिकेट रसिकांना आठवत असेल की खूप रोमहर्षक स्थितीत पोहोचला होता. डोळे विरुद्ध वावेघर आणि आता खानिवली विपक्ष जांभूळपाडा. खानिवली संघ पाठलाग करतोय 46 धावांचा. सध्या 37 धावा धावफलकावर. 3 चेंडू 9 धावा पाहिजेत. समीरनं मैदानात आग लावली. भले पाऊस पडतोय मात्र समीर अक्षरशः तापून उठलाय. पहिला षटकार स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवर, मात्र त्यानंतर दुसरा षटकार होता तो फुलर लेंथ बॉलवर. आता चेंडू कुठे टाकणार गोलंदाज हा मोठा प्रश्न. गोलंदाजाच्या मनात आता संभ्रम निर्माण झालाय आणि प्रेशर वाढलेला आहे गोलंदाज भावेश पारधीवर. आता त्याने एक युक्ती शोधून काढली. आता तो राऊंड द विकेट जातोय आणि पाहायचं याने काही फरक पडेल की नाही समीरवर. ओहो, क्लोज इन फिल्डर देखील आपण पाहतोय की सिली कव्हर पॉइंटच्या दिशेने तिथे एक फिल्डर तैनात करण्यात आलाय सिली पॉइंटला. अजय पारधी त्या ठिकाणी. पुढचा बॉल राऊंड द विकेट. उलटा समीर दळवी इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. बॉल कुठे टाकावा हेच का आता कळत नाहीये भावेश पारधीला. प्रेशर पूर्णपणे त्याच्यावर आलेलं आहे आणि ते प्रेशर त्याला नीटचं हँडल करता येत नाहीये. भरपूर धावा होते त्याच्याकडे संरक्षण करण्यासाठी. पहिल्या बॉलवर बायच्या स्वरूपात धाव आली. त्यानंतर सलगचे 3 षटकार. बाहुबली फलंदाज मैदानामध्ये आहे. भरभक्कम देहयष्टी, भरभक्कम मजबूत शॉट्स खेळतोय. 2 बॉल्स बाकी, 3 धावा बाकी आणि चेसिंग कंपल्सरी. हा महत्वाचा नियम आहे. सर्वात महत्वाचा नियम या स्पर्धेचा आहे. अर्थातच चेसिंग कंपल्सरी म्हणजेच धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही जर सामना टाय केला तर तुम्ही जिंकू शकत नाहीत. ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली तो संघ अशा स्थितीत जिंकेल. हृदयाची धडधड वाढते. क्रिकेट रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. हा बॉल सोडून दिलाय आणि हा वाईट बॉल आहे. 2 बॉल्स आणि आता 2 धावांची गरज आहे. काल असं समीकरण आलं होतं 2 बॉल्स मध्ये 2 धावा बादाणी टीमला बनवायच्या होत्या. खरं तर ती लो स्कोरिंग मॅच होती, त्यांना ते धावा बनवता आले नाहीत. आज काय घडेल पाहूया. यॉर्कर ले टाळ्यांचा देखील गजर अधूनमधून ऐकायला येतोय आणि आरडाओरडा देखील क्रिकेट रसिक करतायत. पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय. पंचांनी बॉल वाईट घोषित केलेला आहे. अतिशय रोमहर्षक स्थितीत असलेला हा सामना आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल अशा सूचना इथे येत आहेत ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून. खरं तर गोलंदाजाचा जो प्रयत्न होता तो चांगला होता, पण थोडीशी चूक झाली. थोडी लाईन त्याची मिस झाली. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय आपल्याला वारंवार होताना दिसतोय या जयदुर्गा आणि आई एकविरा चषकामध्ये. आता 2 बॉल्स मध्ये फक्त 1 धाव बनवायची आहे. मात्र ही 1 धाव देखील बनवावीच लागेल जर खानिवली संघाला मॅच जिंकायची असेल तर, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. काय या सामन्याने रंग बदललेत. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, त्यानंतर दुसरं षटक विक्कीचं अप्रतिम होतं. जबरदस्त कमबॅक करून दिलं त्याने आपल्या टीमला आणि त्यानंतर 22च्या षटकामध्ये षटकारावर षटकार चढवलेत समीरने. सांगतो त्याला वाईट बॉल नाही ना दिसतो तिथे.
भरपूर आता तिथे चर्चा रंगली आहे मैदानामध्ये. पंचांसोबत काही कमिटी मेंबर्स देखील मैदानामध्ये. मात्र पंचांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय. एवढा बॉल पट्टी इकडे पडली. कोई मिल गया मतलब जादू जी. दोन चेंडू आणि एक धावेची आवश्यकता आहे खानिवली टीमला. सामना मात्र अजूनही संपलेला नाही. जरूर थोडंसं पारडं जड झालंय खानिवली संघाचं. निर्णय असा आहे ना, जी व्हाईटची आपली रेस असते बघ, त्याच्यावरती बॉल पडले.